मित्रांनो, आज आपण पाहतोय खंडोबा मंदिर, एक प्राचीन शिल्प. तर या ठिकाणी आखीव रेखीव अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहू शकता कशा पद्धतीनं दगडांना मढवलेलं आहे. आपणास या स्ट्रक्चरचं नाव काय माहीत असेल तर ते नक्की कळवा. या ठिकाणी शिवलिंग आहे व या ठिकाणी चौकोन व तदनंतर वर चढण्यासाठी असं पायऱ्या बनवलेल्या आहेत. या ठिकाणी एक चौकोन तसंच पद्धतीचा आहे, तर यावर आता एक झाड उगवल्यामुळे खराब झालेलं आहे. हे आहे मुख्य मंदिर. या ठिकाणी आपण बघताय की जुन्या पद्धतीनं कशा प्रकारे या ठिकाणी बांधकाम हे करण्यात आलेलं आहे. अखंड दगड या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत. हा दगड इथपर्यंत एक पार्ट आहे, तो एक पार्ट आहे, त्यानंतर तो एक पार्ट असा मढवून त्यावर मोठ्या शिळा टाकून या पद्धतीनं वरती आडवे दगड टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती एक स्लॅब टाईप या ठिकाणी स्ट्रक्चर तयार केलेला आहे. तर हा मंदिराचा गाभारा आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण एन्शियंट टेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पूर्णपणे नॅचरल गोष्टींवरती आधारित आहे, पूर्णपणे दगडांमध्ये. या ठिकाणी यानंतर डागडुजी करण्यात आलेली आहे आपल्याकडून, म्हणजे नागरिकांकडून. परंतु सुरुवातीला ज्यावेळेस हे मूळ बांधकाम होते त्यावेळेस अगदी चुन्याचा देखील या ठिकाणी वापर करण्यात आलेला नव्हता. या ठिकाणी अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. पूर्णपणे दगडावरती आधारलेलं, जवळजवळ 250 वर्ष जुनं हे मंदिर असावं, तरी देखील कुठंही काहीही फरक नाही. पूर्णपणे मजबूत पद्धतीनं हे मंदिर, हे बांधकाम या ठिकाणी उभं आहे. जर आपणास माहिती असेल की हे जे दिसतंय समोर आपल्याला एक शिखरासारखं दिसतं आहे, वर जाण्यासाठी अशा दगडी पायऱ्या तयार केलेल्या आहेत, वळून पायऱ्या आहेत. आपल्याला याचं नाव माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.